सुखासारिथे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. शिवाजी राजांची चाफळच्या मठात भेट. शिवाजीराजे आले, शिवाजीराजे आले असा जयघोष झाला. चाफळ खोऱ्यातील मराठमोळ्या देशभक्तांनी एकच जल्लोष सुरू केला. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे शिवथर व प्रतापगड येथे समर्थांना 2-4दा येऊन भेटले होते. पण राज्याभिषेकानंतर चाफळला आणि तेही रामनवमी उत्सवात येण्याची शिवाजी महाराजांची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आपल्या लाडक्या राजांचे स्वागत करण्यासाठी सर्व मंडळी कमालीची हर्षोत्सुक झाली होती. माझगावजवळ 1000हून अधिक लोक जमले होते. राजेंना बसण्यासाठी एक घोडागाडी सजवण्यात आली होती. त्या गाडीत फुलांच्या हारांनी एवढे सजवले होते की कोठेच लाकूड काम दिसत नव्हते. 2 उमदे घोडे जोडण्यात आले होते. माझगावी शिवाजी राजेंना हा प्रचंड जनसमुदाय पाहून परम आश्चर्य वाटले. हे सारे त्यांना अनपेक्षित होते. शिवाजी महाराज की जय, राष्ट्रगुरु रामदास स्वामी की जय या गर्जनांनी सारे खोरे दणाणू लागले. जवळ येताच राजेंनी आपली घोडी लगामाने आवरली. झाडावरील फुलं अलगद काढून परडीमध्ये ठेवावे तसे माणसांनी घोड्यावरील राजांना अक्षरशः खांद्यावर उचलून रथामध्ये बसविले. शिवाजी आणि रामदास यांचा अखंड विजयकार चालूच होता. माझगावी भूमिपात्र राजेवर रुसली, कारण राजेचा चरणस्पर्श होण्याचे भाग्य तिला लाभलेच नाही. प्रारंभी सारथी घोड्यांतर्वी रथ हाकीत होता, पण संपूर्ण रस्ता माणसांच्या गर्दीमुळे एवढा भरला होता की घोडे पण काहीसे बावरले होते. त्यांना वाट सुधरेना. अखेर लोकांनी घोडे सोडले व रथाचे दांडे स्वतःच्या खांद्यावर घेऊन माणसे चोरस ओढू लागले. जनतेचे आपल्यावरील हे अफाट प्रेम पाहून शिवाजीराजांच्या डोळ्यात अश्रू आले. खांद्यावरील रेशमी वस्त्रांनी त्यांनी ते पुसले. रथाने राजेसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांसह चाफळमध्ये प्रवेश केला. सर्वत्र गुड्या तोरणे उभारली होती. 1-2 ठिकाणी फलक होते. ही राज्य व्हावे तो स्त्रींची इच्छाच आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. मंदिराच्या भल्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ राजेंनी प्रवेश केला. तोच मोठमोठ्याने शनई व चौघडे वाजू लागले. एवढेच नव्हे तर गुलाबाच्या 50 फुलांचा जणू सडाच राजेंच्या मस्तकावर पडला. मान उंचावून राजेंनी वर पाहिले. तो 7-8 भगिनी नऊवारी पात्र नेसून हातात रिकामे तबक घेऊन मोठ्या अभिमानाने कौतुकाने जणू आपल्या भावाकडे पाहत होत्या. त्या स्त्रियांनीच फुले उधळली होती हे राजेंनी ओळखले. त्यांचा प्रतिसाद म्हणून अत्यंत नम्रपणे त्या सर्वांना त्यांनी लावून नमस्कार केला. तेवढ्यात एका खोलीतून वेणास्वामी पुढे आल्या. त्यांचे हातात तबक, निरांजन, कुंकू आदी साहित्य होते. वेणाबाईंनी त्या कुंकवात पाणी घालून राजेंच्या कपाळाला कुंकुम तिलक लावला आणि बहिणीने भावाला ओवाळावे तसे निरांजन त्यांच्या भोवती फिरविले. चाफळ मठातील या अद्भुत स्वागताने शिवाजीराजे दहिवरले. वेणास्वामींना ते म्हणाले, आपल्या सर्वांचा अधिकार फार मोठा आहे. आम्ही संसारात आणि राजकारणात गुंतलेली सामान्य माणसे आहोत. वेणास्वामी ताडीवाळपणे म्हणाल्या, राजे आपण आहात म्हणून आम्ही स्त्रिया पतिव्रता म्हणून अथवा साध्वी म्हणून स्वाभिमानाने जगू शकतो. तुमचे राज्य म्हणजे जणू रामरायाचेच राज्य आहे. एवढ्यात मोठ्याने शिंग फुंकली गेली. मोठ्याने तुतारी वाजली. गिरीधर नावाचा कोवळा तरुण
तरुण रामदासी शिवाजी राजेंच्या स्वागत करण्यासाठी व त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी आला. शिवाजी राजेंनी मंदिरात रामरायाचे दर्शन घेतले. नंतर गिरीधर त्यांना म्हणाला, समर्थ वीर मारुती नजीक आहे की आपण आता तेथे जाऊ. एखाद्या सिंहाप्रमाणे डौलदार पावले टाकीत राजे पोहोचले. ते वीर मारुती जवळ त्यांनी दर्शन घेतले. मारुतीच्या पाठीमागील बाजूस एक मोठे झाड होते. तेथे बसण्यासाठी आसन वगैरे ठेवले होते. समर्थ एका मोठ्या खडकावर बसले होते. शेजारी दिवाकर गोस्वामी उभे होते. शिवाजी राजेंनी समर्थांना साष्टांग नमस्कार केला. समर्थ उठले व शिवाजी राजेंजवळ ते पण आसनावर बसले. शिवाजी राजे म्हणाले, महाराज, आजवर बहुत मंदिरे देखील, पुष्कळ यात्रा केल्या, परंतु असा समुदाय, अशी संघटना, अशी शिस्त कुठेही ना देखिली ना ऐकली. मंदिर म्हणजे भोळसट लोकांचे भोंगळ कारभाराचे केंद्र असे आम्ही लोक समजत होतो. आपण हा समज मिथ्या ठरलेला आहे. काय शिस्त, काय प्रेम, काय संघटन, सारेच काही अद्भुत. राजे बोलत असताना तेथे वेणाबाई व कल्याण स्वामी फराळाचे नाना जिन्नस व मिठाईचे नाना प्रकार घेऊन आले. समर्थांच्या विनंतीवरून राजेंनी थोडा आहार प्रसाद म्हणून घेतला. हात जोडून राजे म्हणाले, स्वामीजी, हे राज्य वर्धिष्णू होईल असा बोध करा, आशीर्वाद द्या. समर्थ राजेंना उद्देशून सांगू लागले, एव्हाना तेथे बराच समुदाय शिवाजी राजेंना पाहण्यासाठी गोळा झाला होता. समर्थ सांगू लागले, राजे, धर्माकरिता मरावे, मरोनी अवधियासी मारावे. मारता मारता आपले राज्य वर्धिष्णू करावे. आहे तितुके जतन करावे. पुढे आणिक मिळवावे. बहुत लोक मिळवावे. एक विचारे धरावे. मराठा तितुका मिळवावा. आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा. देवद्रोही तितुके कुत्ते ते समस्त ठार करावे. अति सर्वत्र वर्जावे. प्रसंग पाहून चालावे. आपण विवेकी आहात तेव्हा हतनिग्रही न पडावे. आम्ही ऐसे ऐकतो तो इस्लाम धर्म स्वीकारलेला नेताजी पालकर पुन्हा स्वराज्य येऊ पाहतो. त्यात स्वराज्य घ्यावे. पुन्हा हिंदू करून घ्यावे. धर्मांतर पाप आहे. धर्मांतराचे शुद्धीकरण मात्र पाप नाही. ते आपले कर्तव्यच आहे. तेव्हा नेताजी पुन्हा स्वीकारावे. जो देशकाळ प्रसंग जाणे, सकळांचे अंतःकरण जाणे, त्या पुरुषास हे भूमंडळी काय उणे आहे. सर्व काळ रघुनाथांचे स्मरण ठेवून इष्ट योजना आखावी संपूर्ण. रघुनाथ तुमचे अवश्य कल्याण करील. समर्थांच्या विचारांची व्यापकता आणि हृदयाची विशालता पाहून वेणास्वामी थक्क झाल्या. त्यांच्या जीवनाचे एक नवे अद्भुत अंग त्यांना पाहावयास मिळाले. राजेंच्या डोळ्यातून तर अश्रू येऊ लागले होते. त्यांनी मोठ्या जड अंतकरणाने समर्थांचा निरोप घेतला. इकडे ग्रामस्थ मंडळींनी शिवाजी व समर्थ यांच्या जयजयकाराने सारी भूमी व आसमंत आदरून आणि दणाणून सोडले होते. राजे माघारी फिरले. वेणास्वामी दिग्मूढ होऊन समर्थांच्या वैचारिक प्रगल्भतेचा विचार करू लागले. स्वामींची माफ करा, पण बाटलेला मुसलमान पुन्हा हिंदू होऊ शकतो का? आपल्या धर्मशास्त्रानुसार तिने भीत समर्थांना विचारले. वेणास्वामी, आम्ही फार चुकलो. आम्ही स्वकीयांना दूर लोटले म्हणून लेंच दुर्जनांचे बंड या भूमीत पिकू लागले. असो असे म्हणून समर्थ रामखळीकडे भरवत चालू लागले. त्यांच्या जीवनाचे अंग एवढ्या जवळून वेणा प्रथमच पाहत होती. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.